ह्यावेळेस आपण जून महिन्यातल्या व्यक्तींचा स्वभाव घेतोय आणि त्याच्याबरोबर जी दोन व्यक्तिमत्व घेतलेली आहेत ना, ती फार वेगवेगळ्या फील्डमधले आहेत मंडळी. तुम्हाला आवडणार आहे. नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचंही यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत जून महिन्यातल्या मंडळींची, म्हणजे ज्यांचा जन्म जून महिन्यात झालेला आहे त्या मंडळींची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात. आता त्याच्याच जोडीला आपण जसं प्रत्येक महिन्याला एक ऍडिशनल अंक देत होतो, तसं या महिन्यात ऍडिशनल अंक काय काय येणार आहे तेही आपण बोलूया. काय आहे, ज्या महिन्यात जन्म असतो तो महिना जितका आहे, आता हा 6वा महिना आहे, त्यामुळे यातल्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यावरती 6च तर प्राबल्य असणारच आहे. पण जसं इतर पण एक अंक अजून याच्यावर काम करत असतो ना, तसं याच्यात काम करणारा अंक आहे 5 सुद्धा. त्यामुळे जून महिन्यातल्या लोकांच्या स्वभावामध्ये 5 आणि 6 यातले भाग आपल्याला दिसणार आहे. गंमत कशी आहे बघा. मे मध्ये 5वा महिना होता, त्याच्यावरती 6चा पण अंमल दिसतोय आणि हा 6वा महिना आहे, याच्यावरती 5चा पण अंमल दिसतोय. आता ही मंडळी कशी आहेत? ही अतिशय हुशार अशी व्यक्तिमत्व असतात. त्यांची आकलन शक्ती अतिशय चांगली आहे. बुद्धीची क्षमता किंवा आपण म्हणतो ग्रास्पिंग, हे एखादी गोष्ट सांगितली की आपण म्हणतो ना, की समजा एखाद्या वर्गात शिकवायला लागले सर, तर अगदी त्यांच्या पहिल्या ह्याच्यात ज्या लोकांना पटकन समजून जातं त्याच्यातली ही मंडळी आहेत. म्हणून आपण काय म्हणतो की त्यांचं ग्रास्पिंग अतिशय उत्तम आहे. ग्रहणशक्ती, ज्याला आपण ग्रहणशक्ती पण म्हणतो, ती अतिशय तीक्ष्ण आहे आणि त्यांच्या वागण्यात किंवा विचारांना एक प्रकारची गती आहे. कुशाग्र बुद्धीच्या बरोबरच ही मंडळी अतिशय आनंदी म्हणजेच चेअरफुल असतात. व्यक्तिमत्व आकर्षक असतं, अपील व्हावं असं असतं आणि म्हणूनच यांच्या सहवासात लोकांना राहायला आवडतं. छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये 1-2-4 वाक्य झाले की विनोदाची पेरड करणं या लोकांना खूप छान जमतं. त्यामुळे ही मंडळी कुठे जर का एखाद्या पार्टीमध्ये वगैरे आपल्याला दिसली तर त्यांच्या आजूबाजूला एक हसत असणारा समुदाय आपल्याला दिसतो. तो त्यांच्या हा जो हसवण्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळे असतो. ते भाषण जरी करायला उभे राहिले ना, तरी सुद्धा खूप सिरियस टॉक ते करत नाहीत. एक 3-4 वाक्य झाल्यानंतर एखादं असं खुसखुशीत वाक्य ते टाकतात की समोरचा समुदाय हा हसलाच पाहिजे. ह्या निमित्ताने ते सर्वांना आपल्या बोलण्यामध्ये खिळवून ठेवतात. अजून एक महत्वाचा भाग यांच्यामध्ये आहे, म्हणजे हे कधीही वयाच्या एवढे दिसत नाही, ते नेहमी वयापेक्षा लहान दिसतात. आणि ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की कारण का आपल्याला आतापर्यंत माहीतच आहे की माणसाने सतत हसत राहावं, आनंदी राहावं, त्याचं वय तितकं कधी वाटत नसतं. ही व्यक्तिमत्व परिवर्तनशील असतात. तीच गोष्ट सतत करत राहणं यांनी त्यांना कंटाळ येतो. त्यांना काहीतरी सारखं नवीन करून बघायला हवं असतं. म्हणजे आपण हे म्हणू शकतो, यांना नाविन्याची आवड आहे. म्हणजे काय, मेकॅनिकली जिथे कामं होत असतात हे मेकॅनिकली करणं, सुरुवातीला ते करतील पण नंतर नंतर त्याने ह्या गोष्टीचा कंटाळ येतो. कारण काय आहे, बुद्धिमत्ता आहे यांच्याकडे. यांना अत्यंत विविधतेची आवड आहे, म्हणूनच तीच गोष्ट करायला त्याला कंटाळ येतो. त्यांना असं वाटत असं की सतत आपण नवीन काहीतरी करून पाहावं. आणि विशेष म्हणजे ते नवीन एखादी गोष्ट करायला लागले ना, ते स्वतःला इतके झोकून राहतात त्याच्यामध्ये की ती गोष्ट त्यांना जमते. आणि ना, तुम्हाला गंमत वाटेल, ते सुरुवात करायच्या आधीच त्यांना माहित असते की हे आपल्याला जमणार आहे. त्याच जोडीला ना, त्यांच्याकडे एक हजरजबाबीपणाचं त्यांना एक देणगी असते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बुद्धीला सतत चॅलेंजेस मिळावी, म्हणजे बौद्धिक चॅलेंज घ्यायला त्यांना आवडतं. रादर आपण असं म्हणू शकतो की बौद्धिक चॅलेंज घेणं ही त्यांची गरज आहे. ही माणसं प्रेमळ असतात, दयाळू असतात, त्यांचं मनही मोठं असतं. बोलताना सुद्धा ना, यांना सहसा कोणाला हार जायला आवडत नाही. म्हणजे हे काय करतात माहितीये, ते ज्या वेळेला एखादा मुद्दा मांडत असतात किंवा त्यांचं बोलणं सुरू असतं, त्यावेळेला आपण ही गोष्ट बोलल्यानंतर समोरची व्यक्ती ह्याच्यावर रिॲक्ट काय करणार आहे याचा ते आधीच विचार करून ठेवतात आणि त्याच्यावरती बरोबर आपला मुद्दा येईल असं त्यांची आखणी पहिलीच झालेली असते. आणि तसेच आपले मुद्दे
रिअरेंज करून ते बोलतात. आणि अशा प्रकारची बोलताना सुद्धा एक बौद्धिक, आपण काय म्हणू याला, कुरघोडी करायला त्यांना आवडतं. आता आपण या व्यक्तिमत्वांच्या एका वेगळ्या अशा स्वभाव वैशिष्ट्यावर येऊया. यांच्या स्वभावात एक गंमत असते, की कधी ते रागावलेले असतात, कधी ते आनंदी असतात, कधी एखाद्याच गोष्टीवरती त्यांची भूमिका कधी ह्या बाजूने कधी ह्या बाजूने असू शकते. काय असतं बरेच वेळेला, यामुळे ना लोकांना यांच्या स्वभावाचा अंदाज नाही लागत. स्वभावात थोडासा लहरीपणा असू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेला जी गोष्ट आवडते ना, तीच पुढच्या वेळेला त्यांना ते त्याच्यावर टीका करतात. त्यांना ती गोष्ट आवडत नसते. किंवा एखादी गोष्ट, एखादी भूमिका त्यांची अशी असते ना, की आत्ता जी एक ठाम भूमिका घेतली आहे, पुढच्या वेळेला ती राहीलच असं नाही. त्यामुळे ना लोकांना नक्की कळत नाही, की ह्यांना आपण गृहीत धरावं का आपण यांना गृहीत धरू नये. म्हणजे काय माहितीये का, एकच विचार नेहमी राहील असं नाही. आज हा आहे, कदाचित उद्याबरोबर त्याचा उलटा असू शकतो. त्यामुळे ना असा पण प्रश्न पडतो, की एखाद्या क्षेत्रात ते किती टिकून राहतील, हा पण एक प्रश्नच असतो. तसंच त्याने एखादं काम जरी ठरवलं ना, तरी ते ठराविक वेळात पुरं होईल याची शाश्वती वाटत नसते. महत्वाकांक्षी असतात, पण याच्यातच कन्फ्युजन असतं, की मला नक्की काय हवंय. विचार आणि योजना याच्यामध्ये म्हणूनच कन्सिस्टन्सी आहे का नाही असा प्रश्न इतरांना पडू शकतो. खरं तर इतकी कुशाग्र बुद्धीची व्यक्ती, अतिशय चांगल्या प्रकारे ग्रास्पिंग असलेलं, म्हणजे इतरांच्या आधी यांना पटकन समजतंय, किंवा ती कृती करताना सुद्धा त्यांना बरोबर माहिती आहे की इथे काम काय करायला हवं आहे. या लोकांना एकच गोष्टीची कमी असते, आणि ती म्हणजे कन्सिस्टन्सी. आता याच्यात विचार करा, की ही जर कन्सिस्टन्सी ना त्यांच्याकडे आली, तर ही मंडळी कुठच्या कुठे जाऊ शकतील, किंवा एखाद्या फील्डमध्ये ते काम करतायत. काय होतं, कालांतराने त्यांना त्याच्यात कंटाळा यायला लागतो, कारण परिवर्तनशील स्वभाव आहे ना त्यांचा. पण हेच जर का त्यांनी त्या फील्डमध्ये खूप जास्त काळ आणि कन्सिस्टंटली काम केलं, तर ती मंडळी कुठच्या कुठे पोहोचतात. पण आता एका नवीन विषयाचं इथे आपण इंट्रोडक्शन करतोय. काय आहे, स्वभावातल्या जेव्हा हे भाग येतात ना, तर मंडळी काळजी करू नका. डॉक्टर बॅच थेरपी याची पण मी प्रॅक्टिस आता 27 वर्ष करते. जन्मतारीख कळली की मला ती माणसाचा स्वभाव वाचता येतोय. आता हा तर आपला अभ्यास असतोच. आता ह्या दोन्हीतून येणारं काय आहे, की या ठिकाणी या व्यक्तींना आपल्याला कुठली पुष्पौषधी किंवा कुठली फ्लॉवर रेमेडी देण्याची गरज आहे. मी प्रॅक्टिस ज्या वेळेला करत असते ना, त्यावेळेला माझ्याकडे आलेल्या लोकांना जे कमी पडतंय, बरं पुष्पौषधीनं असं आहे की यांना कुठेही त्याचा साईड इफेक्ट नाहीये, निसर्गातनं आलेला आहे, लंडनहून सगळीकडे येतात. त्यामुळे ह्या रेमेडीज आपल्याला भारतात सहज अवेलेबल आहेत. त्यांना आपण या व्यक्तींना देऊ शकतो. कुठे काय त्यांना कमी पडतं आहे हे नक्की ओळखता येतं. त्याप्रमाणे त्यांना रेमेडी दिली की माणसाच्या स्वभावात सुद्धा बदल होऊ शकतो. आता आपण एक गोष्ट बघूया, की ह्यांच्या ह्या वागण्याचा हा त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होत असतो. काय आहे, वागण्यात सरळ, प्रेमळ आणि सेन्सिटिव्ह हे सगळं त्यांच्याकडे आहे. पण ह्या सगळ्याच्या एकत्रीकरणामुळे काय होतं माहितीये का, त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. आणि हे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीला त्रास भेटतो. तशी काही अगदीच अशी खंबीर प्रकृती अशी यांची नसते. थोडंफार 19-20 काहीतरी छोट्या मोठ्या काहीतरी गोष्टी सुरू असतात. पण यांना सगळ्यात त्रास कुठच्या गोष्टीचा होत असेल तर मानसिक स्वास्थ्य. आणि मग काय होतं, याचा परिणाम होऊन कदाचित या मंडळींना शांत झोप लागत नाही आणि त्यांच्या नर्व्हस सिस्टीमला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात कुठलाही यांना मानसिक त्रास व्हायला लागला, किंवा असं वाटत असलं की मी स्थिर, मला छान वाटत नाहीये, तर ह्यांनी डोळे मिटून एक गोष्ट करावी, म्हणजे एक मस्तपैकी घोडे वेचके झोप करून टाकावी. आणि त्यांची खूप छान झोप झाली ना, की हे खूप चांगल्या पद्धतीने जो स्ट्रेस उतरतो, जो एरवी स्ट्रेस त्याला आलेला असतो तो स्ट्रेस उतरतो, आणि त्याच्यानंतर ते चांगलं काम करू शकतात. श्वसन क्रिया, घशाचे त्रास, ब्लड सर्क्युलेशन याच्यावरही यांच्या ह्या स्ट्रेसचा परिणाम होणं शक्य आहे. पण महत्वाची गोष्ट अजून अशीही आहे,
या सगळ्या गोष्टी जर यांच्या आयुष्यात घडत असल्या, प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतील का? नाही. जून महिन्यातली व्यक्ती आहे म्हणजे हे सगळं घडलंच पाहिजे असं नाहीये. कारण काय आहे, आपण इथे जून महिना पाहिलाय, पण अजून आपल्याला हे कुठे माहितीये की त्यांचा भाग्यांक काय आहे, त्यांचा प्रारब्ध अंक काय आहे, त्यांच्या सालामध्ये काय काय अंक आलेले आहेत. त्याच्याने या स्वभावामध्ये फरक पडतच असतो ना. पण ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी आहेत, तरीही या मंडळींच्या आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात, जे त्या चढ उतारांनी ते कधीही खचून जात नाहीत. आणि हे देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे, राखेतून परत फिनिक्स पक्षासारखी भरारी मारण्याची कपॅसिटी या लोकांच्याकडे असते. आता आपण या महिन्यातलं पहिलं जे व्यक्तिमत्व घेणार आहोत ते म्हणजे पिचाई सुंदरराजन, 10 जून 1972. यांना असंही संबोधलं जातं सुंदर पिचाई. इंडियन अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह. 2015 पासून गुगलचे ते सीईओ आहेत आणि शिवाय त्यांची पेरेंट कंपनी अल्फाबेट याचेही आहेत ते. त्यांनी खरगपूरहून IIT मधून आणि MS त्यांनी केलंय स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी किंवा स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इथून. वॉटन स्कूल मधून त्यांनी MBA केलेलं आहे. 2022ला त्यांना पद्मभूषण ही पण पदवी मिळालेली आहे. मंडळी, आपण जून मधलं सगळंच पाहिलं. कुशाग्र बुद्धी म्हणजे पटकन आकलन होणं, विचारांची गती म्हणजेच अभ्यासाचीही तेवढीच गती. तुम्हाला दिसतच आहे की कुठे कुठे त्यांनी किती किती गोष्टी शिकल्यात उत्तम पद्धतीने. आता इथे त्यांच्या इनकन्सिस्टन्सी कुठे दिसतीये का? नाही, इथे कन्सिस्टन्सी दिसतीये. कारण काय? त्यांचा रुलिंग नंबर हा 1 आहे. 1 हा अंक सूर्याच्या प्रभावाखाली येतो. सगळ्यात महत्वाचा गुण 1 अंकाचा हा आहे रेग्युलॅरिटी. म्हणजे या सगळ्या गोष्टींना जिथे आपण म्हणत होतो की कन्सिस्टन्सी कमी पडते का जून मधल्या लोकांना, तिथेच पहिला छेद आलेला आहे. आणि तो म्हणजे सूर्य कधी म्हणतो का आज मी उगवत नाही, आज मी सुट्टी घेतो? नाही. 1 भाग्यांकाची मंडळी असतात, त्यांच्याकडे कायमच रेग्युलरिटी हा गुण आहे. त्यामुळे जून मधल्या ह्या सगळ्या गुणांना अजून कशाची भर पडली? तर रेग्युलरिटीची भर पडली. जे कमी होतं ते भरून निघालंय. त्याच्याशिवाय 1972 हा त्यांचं जन्मसाल आहे. आता याच्यामध्ये 7 पण येतात आणि 2 पण येत आहेत. काय आहे मंडळी, 7 अंक जेव्हा येतो ना, तेव्हा अभ्यास कधीही वरवरचा होत नसतो आणि मी खोलवर जाऊन अभ्यास होतो. तेव्हा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो खोलवर आहे. 2 मध्ये सुद्धा उत्तम कल्पना आहेत. आणि या सगळ्याची जर का आपण बेरीज करून बघितली तर त्यांचा डेस्टिनी नंबर हा 8 येतोय. 8 नंबर कष्टाला कधीही मागे नाही. रादर इतरांचे कष्ट जरी संपले तरी ही मंडळी आपल्या हातातलं काम पुरं केल्याशिवाय त्या दिवशीचं त्यांचं काम संपलं असं म्हणणार नाही. म्हणजे जून मधल्या या सगळ्या गुणांना कशा कशाचं पाठबळ मिळालं? कन्सिस्टन्सीचं मिळालं, जो बेसिकच आपल्याला प्रॉब्लेम वाटत होता ते मिळालं. खोलवर अभ्यास, चांगल्या कल्पना आणि मन लावून केलेलं उत्तम कष्टाचं काम, या सगळ्या गोष्टींनी आज व्यक्ती कुठपर्यंत जाऊन पोचली, बरोबर ना? याच्या पुढचं व्यक्तिमत्व जे आहे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे अशोक सराफ, ज्यांना सगळेजण इंडस्ट्रीमध्ये प्रेमाने अशोक मामा म्हणतात. 4 जून 1947. मंडळी, हे जेव्हा आपण बघतो 4 जून 1947, सगळं त्यांच्या समोरचं त्यांनी जे मिळवलेलं आहे ना, ते काही सहज सुलभ नव्हतं. 4 हा अंक आल्यानंतर आपण म्हणतो की त्यांनी कष्टाने आणि अडचणींना पार करूनच यश मिळवलंय. कुठपर्यंत यश त्यांनी मिळवले आपण एकदा नजर टाकूया की त्यांनी काय काय अचीव केलेलं आहे. काय आहे? हिंदी मराठी या दोन्हीही पडद्यावरती, मोठाही पडदा लहानही पडदा, त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः स्वतःच जे आहे ते गाजवलंय. त्याच्यानंतर नाटक, त्यांचं काम बघताना आपल्याला कळत नाही 3 तास कसे संपले. अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी वठवल्या आहेत. आता
हे जून महिन्यातलं त्यांचा जन्म त्यांच्या पथ्यावर कसा पडलाय बघा ना तुम्ही. नाविन्याची आवड. हा, आता हे ज्या वेळेला काम करतायत ना, किती विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. आता ही त्यांची नाविन्याची आवड, ही त्यांची जी भूक आहे ना, ती ह्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत ना, ह्या त्यांच्या भूमिकेतलं जे नाविन्य आहे, ह्यांनी ती भूक भागतीये. मंडळी, मुद्दा लक्षात येतो ना मला काय म्हणायचंय ते. जून मधल्या लोकांना जी नाविन्याची आवड आहे, ती नाविन्याची आवड त्या त्या व्यक्तीची त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये जर का भरून निघत असेल, तर ती व्यक्ती का पुढे जाणार नाही. बरं, सिन्सिअरिटी आहे कामामध्ये. 4 हा 2दा आलेला आहे. म्हणजे आपण काय बघितलंय, अक्षरशः म्हणजे समाजात आपण म्हणतो ना या व्यक्तींची गरज आहे. कुठेतरी एक चांगल्या प्रकारे कॉर्नरस्टोनचं, बिल्डिंगचं जे कॉर्नरस्टोन असतो ना त्याचं काम केलेलं आहे. किंवा असं काम केलेलं आहे की आपण म्हणतो की ती बिल्डिंग बांधायच्या आधी जो आपण पाया खणतो त्या पायाचं काम हे 4 नंबरचं काम आहे. मला असं आठवत आहे की कुठेतरी एका इंटरव्ह्यू मध्ये एका ऍक्टरनी सांगितलेलं होतं की ज्या वेळेला कुठे प्रॉब्लेम आला होता त्यावेळेला अनेकदा अशोक सराफ यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून टेक्निशियन्स आणि बाकीची सगळी मंडळी यांच्यासाठी सुद्धा त्यांचं पोट कसं भरेल, त्यांचं घर कसं चालेल हे त्यांनी पाहिलंय. म्हणजे खरं तर काही काळ असा होता, मला वाटतं कदाचित तो कोविडच्या वेळेचा काळ असावा की ज्या वेळेला त्यांनी असं म्हणतात की इंडस्ट्री त्यांनी जगवली. म्हणजे केवढं मोठं काम केलेलं आहे, हो की नाही. बरं, याच्यात आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या भूमिका कशा कशा त्यांनी केल्या. एक छोटीशी झलक. विनोदी भूमिका, हात कोणी धरणार नाही. गंभीर, हात कोणी धरणार नाही. त्याच्यानंतर अशी ही बनवाबनवी, फार काळ आठवत राहणारा आणि नेहमी बघावसारखा वाटणारा सिनेमा राम राम गंगाराम, नवरी मिळे नवऱ्याला, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, वजीर, चौकट राजा, किती नावं घ्यावीत. बरं, असं आहे की त्यांना मिळालेला एक अत्यंत मोठा पुरस्कार महाराष्ट्र भूषण. आणि इंडस्ट्रीमधल्या किंवा महाराष्ट्रातल्या एकाही व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला फक्तच आनंद झालेला आहे की अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण मिळालं. आणि शिवाय त्याच्याच बरोबर त्यांनी लिखाणही केलेलं आहे. आत्मचरित्र, मी बहुरूपी. मंडळी, असं आहे सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व. मंडळी, आज आपण एक नवीन जो विषय घेतला ना, पुष्प औषधी. खरोखरच तुम्हाला सांगते, तुमच्या स्वभावातले काहीही दुर्गुण, काही गोष्टी अशा असतात स्वभावातले आपल्याला की आपल्याला असं वाटतं की हे माझ्या स्वभावात नसतं तर किती बरं झालं असतं. सगळ्यावरती पुष्प औषधीमध्ये रेमेडी आहेत. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण आपलं जे YouTube चॅनल आहे अंजली ड्यू वॉचर, ते बघत राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, तुमच्या कमेंट्स पाठवा. त्याची मी उत्सुकतेने वाट बघत असते. धन्यवाद.